धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झालाय। अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली। बैठकीपूर्वीच 2 गट भिडले। प्रताप सरनाईकांनी बोलवलेल्या बैठकीपूर्वीच मोठा राडा झाला। शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिप नंतर हा प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। तर धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीपूर्वीच हे 2 गट एकमेकांना भिडले। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेत गोंधळ पाहायला मिळतोय। शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवींना या संदर्भात जाब विचारला। जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली असं खापे यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। तर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजपकडून वाटले जात आहेत, त्यामुळे शिवसेनेत गोंधळ उडालाय। हॅलो 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 साहेब, हा बोला। साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। होय. तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री होय. पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब। लाज वाटते आम्हाला, लाज। हे बरोबर. दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। नाही, मलाही माहिती आहे तो विषय। नाही 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 साहेब, बरोबर. तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। नाही, नाही, निर्णय ऐका, घ्या, अख्ख्या मला धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय। धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाटांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे। त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू, आणि निश्चितच जर ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर याची माहिती सुद्धा देऊ।